बंध बेधुंद कुणाचा छंद कुणाचा छंद आनंदी आनंद आनंदी आनंद ऋणानुबंध 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 ऋणानुबंध। अगं हे जग दिसतं तितकं चांगलं नाहीये. तुम्हाला इतक्या सहजासहजी नाही जगू देणार कोणी. ओम, जग किती चांगलं आहे आणि किती वाईट आहे हे तू सांगू नकोस आम्हाला. चल मम्मा. माईंचं बोलणं मनाला लावून घेतलंयस ना. बघ, हवं तर त्यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. अरे, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं तिच्या जीवनात राजकुमार यावा, तिचंही 4 चौघात कन्यादान व्हावं. पण माझ्या नशिबात पिताच नाही ठेवलं असतं. मग कन्यादानाचा प्रश्नच येत नाही. ओम, मी खरंच खाऊन आलोय. ओम, मी ओळखते तू. मला माहितीये तू नाही खाल्लंस. घे. तू पण ना. ऋणानुबंध ऋणानुबंध। तुम्ही बसा इथे. मी आलोच आहे. मी इथेच आहे. आलोच. मम्मा, खाल्ल्यावर बरं वाटतंय ना आता? मग सगळं खाऊन टाक, अजून बरं वाटेल. मी होईन ग बरी. तू माझी काळजी करू नकोस. आणि माझं काय, एक ना एक दिवस जग सोडून जायचंच आहे. मम्मा, अगं असं काय बोलतेस तू? मम्मा, तू माझ्या सोबत आहेस म्हणून मी एवढ्या हिमतीने लढतीये. आणि तूच जगण्या मरण्याच्या गोष्टी करायला लागलीस. मम्मा, अजून खूप लढाया लढायच्या आहेत मला. आणि तुझी ममता हेच कवच आहे माझं. तूच खचलीस तर नाही जगू शकणार मी. तुटून जाईन. आणि बेटा, अगं असं स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अगं सगळ्या गोष्टींचा मृत्यू हाच अंत आहे. सगळ्या दुःखांचा, सगळ्या सुखांचा शेवट मृत्यू हाच आहे. आणि आता तू काळजी करू नकोस. तुझ्यासोबत लढायला ओम आहे ना आता. मम्मा, अगं हे सगळं काय चाललंय? प्रेमापर्यंत ठीक आहे, पण त्याच प्रेमासाठी ओम नाती, ऐश्वर्य सगळं सोडून आलाय. आणि माझ्या स्वार्थासाठी त्याचं आयुष्य रस्त्यावर आलेलं मला नाही आवडलं. ओमला त्रास झालेला मी नाही सहन करू शकणार. एवढं प्रेम करतेस त्याच्यावर? त्याला त्रास होऊ नये म्हणून स्वतःला त्रास करून घेतेस.
सांग ना. त्याला सोडून जगू शकशील? जगीन कशी पण जगीन. पण काय? आणि त्या ओमचं काय? तो कसा जगेल? तो तुला सोडून जगू शकेल का याचा कधी विचार केलायस? मग अगं ओमचं उभं आयुष्य पडलंय त्याच्या पुढे. सगळं आहे त्याच्याकडे, नाव, पैसा, ऐश्वर्य, सगळं काही आहे. पण तू नाहीयेस. एखाद्या आंधळ्या माणसाला निसर्गाचं सौंदर्य दाखवण्यात काय अर्थ आहे? त्या ऐश्वर्याचा, त्या सौंदर्याचा त्याला काय उपयोग? हे बघ यांनी, तू ओमशी बोल, हा दुरावा मिटव. अगं तो सगळं सोडून आलाय तुझ्यासाठी, तुझ्याशी ऋणानुबंध जोडण्यासाठी. हे बघ यांनी, तो ओमचा हात आहे, तो तुझा खरा मार्गदर्शक आहे. तू म्हणतीयस ते खरं आहे मम्मा. ओम नाही जगू शकणार माझ्याशिवाय. आणि खरं सांगू, मलाही त्याची सवय झाली आता. यालाच प्रेम म्हणतात का काय म्हणतात ते नाही माहीत मला. पण ओम नसला की मी शोधत असते त्याला. मला खरंच खूप आवडतो ओम. ओम सारखा साथीदार मिळणं हा नशिबाचा भाग आहे. पण नियतीने तो अधिकार मला नाही दिला. आई, किती वेळा फोन कराय, मी नाही उचलणार. कोणाचा फोन आहे? अरू मावशीचा. हॅलो. हॅलो ॲनी, मी अरुंधती बोलतीये. हां मावशी. ओम माझा फोन उचलत नाहीये. तो तुमच्याच बरोबर आहे ना? हो मावशी, तो आमच्यासोबतच आहे. ठीक आहे, मी देते त्याला फोन. नको, माझ्याशी बोलायची त्याची इच्छा नाहीये वाटतं. हे बा ॲनी, मी तुला विनंती करते, तू ओमला घरी पाठवून दे. काय चांगलं काय वाईट कळत नाहीये त्याला. पण तुला कळतंय ना मी काय म्हणतेय ते? हो मावशी, मी पूर्ण प्रयत्न करते त्याला परत पाठवण्याचा. तुम्ही काळजी नका करू. मम्मा, तू अरू मावशीशी बोल, मी ओमला बघ. हॅलो हॅलो शारदा, ओम कुठे आहे माझा? येईल ग तो परत. अरे तू काळजी नको करू. अगं, पोटचा गोळा आहे तो माझा आणि म्हणतेस काळजी नको करू? शारदा, का आलीस तू परत माझ्या आयुष्यात? काय चुकलं माझं? का वागतेस माझ्याशी तू असं? हे बघ अरू, मी काहीही केलं नाही आणि मी तुझ्या जीवनात परत आले नाही. तू आम्हाला परत आणलंस. आम्ही मायले की आपलं जीवन कसं बसं जगत होतो, पण तुम्ही सुसंस्कृत लोकांनी आम्हाला जगण्याची नवी आशा दाखवली. आणि आता तसं जगतोय तर जगू पण देत नाही. हे बघ शारदा, तू आणि तुझी ती ॲनी जास्त नाटकबाजी करू नका. आणि त्या ॲनीनी तर अरू,
माझ्याबद्दल काय बोलायचं असेल ते बोल, पण ॲनी बद्दल एकही शब्द बोललेला मला चालणार नाही. का? खरं बोललं तर राग आला? नाही. हे बघ अरू, ॲनी फक्त माझी मुलगीच नाही आहे, ॲनी माझा स्वाभिमान आहे. आणि माझ्या स्वाभिमानाला कोणीही ठेच लावली तर मी ते सहन करणार नाही. शारदा, हे तू बोलतीयेस आणि तेही माझ्याशी? हो, आज शारदा नाही, ॲनीची आई बोलते. अगं, माझी मैत्रीण अरू म्हणून तुझ्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिथे मला फक्त प्रभाकरची पत्नी आणि ओमची आई एवढंच दिसलं. आणि म्हणून आज ॲनीची आई तुझ्या समोर आली. आणि राहिला प्रश्न ओमचा. अगं, ओम काही दूधखोळा नाही, त्याला त्याचं चांगलं वाईट सगळं कळतं. त्याचे निर्णय त्याला घेऊ दे. आणि हे बघ, ॲनीनी त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं वगैरे अजिबात नाही. तुला माहित आहे, आम्ही पैशाचे नाही, प्रेमाचे लोभी आहोत. शारदा, तू जर खरंच मला तुझी मैत्रीण समजत असशील ना, तर हात जोडते मी तुझ्या पुढे, पण ताबडतोब ओमला घरी पाठवून दे. अरू, बस, जास्त काहीही बोलायचं नाहीये मला. अरू, अरू, हॅलो हॅलो. ओम, असं का करतोयस तू? अरू मावशीचा फोन का नाही उचलत आहेस? काय करू फोन घेऊन? पुन्हा तेच ऐकू? ओम, अरे ती तुझी आई आहे, तिला काळजी वाटते. माझी काळजी? जर खरंच माझी काळजी वाटली असती ना, तर मला समजून घेतलं असतं. हे ओम, ते शेवटी आई वडील आहेत. आपण कितीही मोठे झालो ना, तरी त्यांच्यासाठी आपण लहानच असतो. त्यांना सवय झाली आपली काळजी घेण्याची. त्यांना इतकंच वाटतं की आपण कुठलाही चुकीचा निर्णय घेऊ नये. ह्यात काय दोष आहे त्यांचा? त्यांचा दोष इतकाच आहे की ते खूप प्रेम करतात आपल्यावर. मग आपणही त्यांना समजून नको का घ्यायला? ओम, अरे त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय. तब्बल 20 ते 25 वर्ष घालवली आहेत आपली काळजी घेता घेता, आपल्या छोट्या मोठ्या इच्छा पूर्ण करता करता. कितीही केलंस ना, तरी त्यांचे ऋण नाही फेडू शकणार आपण. साधा ताप जरी आला ना, तरी रात्रभर जागतात ते आपल्यासाठी. वय झालं असलं तरीही ते आपली काळजी घेतात. संपूर्ण आयुष्य झोकून दिलं मुलांच्या भविष्यासाठी. मग इतकाही अधिकार नाहीये का त्यांचा आपल्यावर? मला एक सांगू,
आपण एखादी वस्तू विकत घेतो, त्याच्यावर मेहनत करतो, पैसे घालवतो, ती गोष्ट तुटू नये, फुटू नये, खराब होऊ नये म्हणून त्याची काळजी घेतोच ना. अरे आई वडिलांनी तर आपल्याला जन्म दिलाय, त्यांना आपली काळजी वाटली तर काय चुकीचं. हो, त्यांनी जन्म दिला, पालन पोषण केलं, पण म्हणून काय मला आनंदी राहण्याचा अधिकार जो आहे तो सुद्धा हिरावून घ्यायचा का त्यांनी? हे एकच तर गोष्ट मागितली त्यांच्याकडे मी फक्त, ती म्हणजे तू. जे माझ्या अधिकारात आहे तेच मागितलं ना मी त्यांच्याकडे, ते सुद्धा नाकारलं त्यांनी. लहानपणापासून ते आपलं रिमोटचं खेळणं असतं ना, सारखं तसं नियंत्रण माझ्यावर ठेवत आलेत ते. ओम इथे जाऊ नको, ओम तिथे खेळू नको, पडशील. ओम तो मित्र चांगला नाहीये, त्याच्यासोबत खेळू नकोस. ओम हे कपडे घालू नकोस. ओम हे अनुभव. ओम सारखं सगळं त्यांच्या मनासारखंच केलं मी. आयुष्यात पहिल्यांदा फक्त एकच गोष्ट मागितली मी त्यांच्याकडे, ती सुद्धा त्यांनी नाकारली. स्वार्थी आहेत ते. इतका तिरस्कार. ओम, त्यांनी एका गोष्टीसाठी तुझा विरोध केला म्हणून त्यांचा इतका तिरस्कार करणार आहेस तू? आणि जे खरं ना तेच बोलतोय मी. बाबा काय बोलले आठवतात ना त्यांचे शब्द तुला? शब्द. ओम, अरे शब्दांची हीच तर किमया असते. हे शब्द हसवतात, रडवतात, लाजवतात. कधी कधी हे शब्द रुसवतात आणि कधी कधी मनवतात. हे शब्द प्रेमाची बाग फुलवतात आणि तीच बाग उद्ध्वस्त करतात. ओम, प्लीज ऐक माझं, परत जा. त्यांनी बस. आता जर का तू पुन्हा मला परत जायला सांगितलंस ना, तर मला वाटेल की तुझं माझ्यावर प्रेम नाही. मी तुला नकोय म्हणून तू मला टाळतेस, मला जायला सांगतेस. नाही ओम, तसं काहीच नाहीये. आणि आता पुन्हा मला परत जायला सांगू नकोस. तुझ्याशिवाय जगणं आता अशक्य मला. ओम, पण तू विचार केलायस आपण कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत? होईल, सगळं व्यवस्थित होईल. ती लढाई आपण एकत्र लढूया. मावशी एकट्या असते. चल जाऊयात आपण. ओम, मामा कुठे आहे? असेल इथंच कुठेतरी. नाही, कुठेच दिसत नाहीये. आणि हे बघ, हे तिथे
अनु. मला माहिती आहे माझं पत्र वाचून तू खूप घाबरली असशील, पण बेटा घाबरू नकोस. मी जो निर्णय घेतलाय त्यात आपल्या सर्वांचंच हित आहे. बेटा, ज्यावेळेस माझा आधार निघून गेला होता ना, तेव्हापासून मी फक्त तुझ्यासाठी जगले. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न केला मी, पण मला ते यश नाही मिळू शकलं. पण आज तू तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ओमचा हात धर.